नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विम्याचे हेक्टरी 17,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला जर तुमचे नाव यादीमध्ये तपासायचं असेल तर हा व्हिडिओ मग तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर मग शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर चला आजची ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी सध्या खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत आहेत। पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, किती रक्कम मिळणार आणि पात्र शेतकऱ्यांची यादी कशी पाहायची, अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत। जानेवारी महिना उलटून आला, आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप विमा जमा झालेला नाही। या विलंबनाचे नेमके कारण काय आहे आणि पैसे कधी येतील याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मित्रांनो, पीक विमा वितरणात उशीर का होतोय? राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पीक विमा वाटप प्रक्रिया 15 जानेवारी 2026 पासून सुरू होणे अपेक्षित होते, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याला विलंब झाला आहे। नंबर 1, डेटा संकलन। राज्य सरकारने सुमारे 89 ते 90 लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारकडे पाठवली आहे। उत्पादकता गणना। मित्रांनो, विम्याची रक्कम ही केवळ नुकसानीवर नाही तर यील्ड बेस म्हणजेच पीक कापणी प्रयोगांच्या सरासरी उत्पादकतेवर ठरवली जाते। कापूस आणि तूर यांसारख्या पिकांचे प्रयोग उशिरापर्यंत सुरू असल्याने या प्रक्रियेला वेळ लागत आहे। हेक्टरी 17,000 रुपये मिळणार का? मित्रांनो, माजी मुख्यमंत्री आणि कृषी विभागाच्या घोषणेनुसार बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयांपर्यंत मदत मिळण्याची शक्यता आहे, परंतु ही रक्कम सरसकट सर्वांना मिळणार नाही। नंबर 1, नुकसान भरपाईची निकष। ज्या महसूल मंडळांमध्ये 50पेक्षा जास्त नुकसान सिद्ध झाले आहे त्यांनाच पूर्ण भरपाई मिळेल। नंबर 2, उंबरठा उत्पन्न। मागील 7 वर्षाच्या सरासरी उत्पन्नाची तुलना या वर्षीच्या उत्पन्नाशी करून नुकसानीची टक्केवारी वाढली जाईल किंवा काढली जाईल। नंबर 3, मर्यादा। 17,000 रुपये ही कमाल मर्यादा असून प्रत्यक्ष मिळणारी रक्कम ही तुमच्या मंडळातील नुकसानीवर अवलंबून असेल। शेतकरी मित्रांनो, अखेर पैसे नक्की कधी जमा होणार? तर सध्याच्या ताज्या माहितीनुसार विमा कंपन्यांकडून डेटा तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे। फेब्रुवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विमा वितरणाला गती मिळण्याची शक्यता आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे पैसे जमा होतील असा अंदाज आहे। आता काय करायचे? शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची टीप आहे। मित्रांनो, पैसे येईपर्यंत तुम्ही खालील गोष्टी करून घ्या। स्टेटस तपासा। PMFBY पोर्टलवर किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपवर जाऊन आपली पॉलिसी सक्रिय असल्याची खात्री करा। EKYC, तुमचे बँक खाते आधारशी लिंक आणि EKYC पूर्ण असल्याची खात्री करा, जेणेकरून पैसे जमा होताना तांत्रिक अडचण येणार नाही। 2, पात्र जिल्हे। राज्यातील 282 तालुक्यांपैकी 253 तालुके पूर्णतः बाधित घोषित आहेत, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मित्रांनो, याचा निष्कर्ष काय निघतो? तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असून लवकरच आनंदाची बातमी मिळेल। संयम ठेवा आणि अधिकृत पोर्टलवर आपले स्टेटस चेक करत राहा। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।